नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी जगण्यामध्ये असे वेगवेगळे अनुभव एकमेकाशी चमत्कारिकरित्या जुळणारे दिसतात आणि मग त्या एकमेकांची सांगड घालून काय अर्थ निघतो का, हे शोधणं हा माझा स्वभाव आहे. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी नाहीये. राजकारण जसं उलगडत गेलं, पत्रकार होतो, त्यामुळे त्या राजकारणाचे अर्थ आणि त्यातले गुंते शोधण्यामध्ये आयुष्य गेलं आणि म्हणून माझा स्वभाव तसा झालेला आहे. त्यामुळे राजकीय विचारधारा ज्या असतात किंवा राजकीय तत्वज्ञान जे असतं, त्यांच्या थिअरीज असतात, त्याच्यामध्ये मी कधी अडकत नाही. मी माझ्या पद्धतीने सामान्य माणूस जसा विविध घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि उलगडण्याचा प्रयत्न करतो, तसं मी जग बघत असतो आणि सामान्य माणसाच्या जगण्यातले जे अनुभव आहेत त्याच्या आधारे राजकारण समजणं आणि उलगडणं असा प्रयास करत असतो. आणि म्हणूनच मला आज अचानक राज्यसभा निवडणुकीमध्ये सगळे बिनविरोध नको 7च्या 7 उमेदवार निवडून आले तेव्हा अनेकांनी प्रतिक्रिया विचारल्या. त्यातली एक प्रतिक्रिया माझ्या मनातल्या मनात होती आणि मला वाटलं आपण त्याच्यावर व्हिडिओ केला पाहिजे. ती आठवण म्हणजे मला दूरदर्शनवर गेली अनेक वर्ष दिसलेली एक जाहिरात आहे. दिवाळी जवळ आली, दसरा संपला आणि दिवाळी जवळ आली की ही जाहिरात हमखास मराठी वृत्तवाहिन्यांवर बघायला मिळते. एक वृद्ध ग्रहस्थ आहेत आणि ते जुन्या चाळ सारख्या वस्तीमध्ये पहाटेच्या सुमाराला दिवे लागलेले आहेत. अशा वेळेला दारं खटखटवत जातात, दारं ठोठावत जातात आणि लोकांना म्हणतात, उठा उठा, मोती साबणाने आंघोळ करायची वेळ आली. म्हणजे जे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान असतं, ते आमच्या बालपणी हा मोती साबण वगैरे काय होतं मला आठवत नाही, पण आम्हाला सकाळी अभ्यंग स्नान म्हणून पहिल्या दिवशी उठणं असायचं आणि त्या उठण्याचं काय काय वेगवेगळ्या काष्टौषधी वगैरे घालून केलेलं एक सुगंधी उठणं असायचं आणि ते अंगाला चोळून अंघोळ घातली जायची. अलीकडल्या काळात मोती साबण आला आणि त्याची जाहिरात ही दिवाळी जवळ आली की झळकायला सुरुवात होते. पण त्यातली गंमत अशी आहे की ती जाहिरात जेव्हा लागते तेव्हा ते वृद्धग्रस्त सगळ्या चाळीमधल्या लोकांना उठवतात, चाळभरच्या लोकांना, आणि चला चला सकाळ झाली, सूर्योदयापूर्वी आंघोळ करायची असते, अभ्यंगस्नान वगैरे वगैरे समजावण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात झोपलेल्यांना उठवून वेळच्या वेळी योग्य काम करून त्याच्याकडून घ्यावं, ही जी मानसिकता असते ती या जाहिरातीमध्ये दिसते की बाबा दिवाळी आहे, पहिला दिवस आहे, सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान झालं पाहिजे आणि म्हणून उठा उठा मोती साबणाने, अर्थात त्यांनी मोती साबणवाल्यांनी आपल्या मालाची जाहिरात करायसाठी तो प्रसंग वापरलेला आहे. आता याचा राज्यसभा आणि त्या निवडणुकीशी काय संबंध, असं कोणालाही वाटेल. जे राजकारण फॉलो करतात, राजकीय पद्धतीने राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचं विश्लेषण करतात, त्यांना मोती साबणाची जाहिरात आणि राज्यसभेची झालेली बिनविरोध 7 जणांची निवड यात कुठे सांगड बसते असा प्रश्न पडेल. आणि तो प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, कारण ज्या वेळेला आपण एक चाकोरीबद्ध रीतीने विचार करत असतो तेव्हा चाकोरीच्या बाहेर पडून विचार करणं हे अवघडच नसतं, अशक्य असतं. पण माझा स्वभाव तसा नाहीये, कारण मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी नाहीये. त्यामुळे मी त्या मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये वेळच्या वेळी एखादं काम करण्यासाठी त्याला झोपलेला असेल तर जागवणं हे कर्तव्य आहे असं मानतो. आणि म्हणून मला आजच्या प्रसंगी तुम्ही शीर्षक बघितलं असेल, उठा उठा सरोदे. सरोदे म्हणजे कोण तुम्हाला माहितीये? मी वेगळं सांगायला नको. शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून 2 शिवसेना झाल्यापासून ज्या कोर्ट कचेऱ्याच्या भानगडी चालू आहेत
त्यामुळे ज्या व्यक्तीला अपरंपार प्रसिद्धी मिळाली, गरज नसताना आणि उपयुक्तता नसताना सुद्धा एक कायदे पंडित म्हणून ज्याला आपली जाहिरात करून घेता आली, तसा हा मोदी साबण किंवा मोती साबण असं आपण म्हणू, तो म्हणजे असीम सरोदेव नावाचा एक वकील आहे आणि तो मोदी साबणाची जाहिरात करतो असं मला वाटतं. उठा उठा, मोदीच्या नावाने अंघोळ करायची वेळ आली, अशी जाहिरात करत घरोघरी चाळीमध्ये फिरणारा माणूस म्हणजे असीम सरोदे आहे असं मला ती जाहिरात बघितल्यावर नेहमी वाटतं. कारण असीम सरोदे हे भाजप विरोधक आहेत, संघ विरोधक आहेत, हिंदू विरोधी आहेत आणि त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मोदींच्या नावाने अंघोळ करणं आणि म्हणून मोदी साबणाने अंघोळ करणं असं मी म्हणतो. आता झालं हे सगळं, माझ्या टीकेचा सूर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल ठीक आहे, तुम्ही असीम सरोदेविषयी तुमच्या मनात आकस आहे आणि म्हणून तुम्ही राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यामध्ये असीम सरोदेला ओढून आणला. पण मित्रांनो, तसं नाहीये. असीम सरोदे हे त्यांचं कर्तव्य विसरले. मी त्यांच्या भूमिकेचा विरोधक असलो तरी त्यांनी त्यांचं कर्तव्य वेळच्या वेळी पार पाडलं पाहिजे. योग्य वेळ आल्यानंतर मोदींच्या नावाने आंघोळ करणं हे असीम सरोदे आणि एकूणच निर्भय बनो गँग आहे, त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामध्ये त्यांच्याकडून कसूर होत असेल तर त्यांना जाग करणं, आठवण करून देणं की बघा बघा, मोदींच्या नावाने आणखीन एक अंघोळ करण्याची सुवर्ण संधी चालून तुम्हाला आलेली आहे, तर उठा उठा, मोदी साबणाने अंघोळ करायची वेळ आली, असं कोणीतरी सांगितलं पाहिजे ना. आणि त्या जाहिरातीत एक म्हातारा आहे, मी पण म्हातारा आहे, तर मी ती जबाबदारी उचलून हा व्हिडिओ करायचा ठरवला. आता तरीही तुम्ही म्हणाल की राज्यसभा निवडणूक आणि सर्व त्यांनी मोदींच्या नावाने आंघोळ करण्याचा विषय काय आला, तर मोदी हे निमित्त आहे, पण असीम सरोदे यांना दिवस रात्र झोपेत किंवा जागेपणी स्वप्न पडत असतात. या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकशाहीची मर्डर चालू आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान खतरे में आहे, वगैरे वगैरे, आणि म्हणून त्याच्यासाठी जिहाद करायला मोदींच्या नावाने आंघोळ करायची असते, हा त्यांनी करून घेतलेला समज आहे. आणि अशी संधी जर आलेली असेल तर मग असीम सरोदे झोपून राहिले तर ते आपल्या कर्तव्याला मुकतील याची मला चिंता आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ असीम सरोदे किंवा तत्सम मानसिकतेचे लोक आहेत त्यांना जाग करून मोदी साबणाने आंघोळ करा हे सांगणं मला अगत्याचं वाटलं. आता तुम्ही म्हणाल की अशी कुठची संधी आहे की मोदी साबणाने आंघोळ केली पाहिजे अशा लोकांनी, तर त्याचं कारण असं आहे की ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि बिनविरोध निवड होते तेव्हा संविधानाची हत्या होते, लोकशाहीची हत्या होते, अशा मानसिकतेने असीम सरोदे आणि त्यांची गँग पछाडलेली आहे. अगदी अलीकडे तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला महापालिका निवडणुका चालू होत्या, साधारण 2-1 महिने झाले, आणि एकूण मुंबई सकट 29 महापालिकांच्या निवडणुका चालू होत्या. त्यामध्ये अनेक महापालिकांमध्ये पर्टिक्युलरली मला वाटते डोंबिवली आणि ठाण्याच्या काही, डोंबिवलीच्या काहीतरी 20 आणि ठाण्याच्या काहीतरी 5-6 वॉर्डामध्ये महापालिकेच्या एकाच उमेदवाराने अर्ज भरला, तो महायुतीच्या कदाचित एकनाथ शिंदेच्या असेल, भारतीय जनता पक्षाच्या असेल, आणि बाकी कोणी अर्जच भरले नाही. आणि ज्यांनी भरले होते त्यांनी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांना साक्षात्कार घडले आणि त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि तो अर्ज मागे घेतल्यामुळे लोकशाही बिचारी रक्तबंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पण लोकशाही म्हणजे नुसती निवडणूक नसते, निवडणुकीची प्रक्रिया नसते, त्यामध्ये मतदान आवश्यक असतं. एखाद्या वॉर्डामध्ये किंवा एखाद्या निवडणूक क्षेत्रामध्ये
जर कोणी उभा राहिला नाही म्हणून एक माणूस निवडून आला अशी घोषणा केली जात असेल तर ती प्रत्यक्षात निवडणुकीची आणि पर्यायाने लोकशाही आणि संविधानाची हत्या आहे. अशा भ्रमामध्ये सरोदे सारखी मंडळी जगत असतात आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब मनसेचे एक नेते अविनाश जाधव यांना हाताशी धरलं आणि हायकोर्टात धाव घेतली होती आणि बिनविरोध निवडणूक म्हणजेच लोकशाहीची हत्या आहे असा दावा मांडलेला होता. आणि दावा कोणाच्या वतीने मांडला? अविनाश जाधव यांच्या वतीने. ठीक आहे, याचिका करता लागतो वकिलाला आणि म्हणून अविनाश जाधव त्यात होते. पण जर एखाद्या वॉर्डामध्ये एक उमेदवार उभा राहिला आणि दुसऱ्या कोणाला निवडणूक लढवायची इच्छाच नसेल तर मग निवडणूक आयोगाने करायचं काय? कोणाला तरी जबरदस्तीने आणून त्या 20 वॉर्डामध्ये असीम सरोदेंना आणून उभं करायचं का? 20 वॉर्डामध्ये असीम सरोदेंना उमेदवार करा, पण मतदान झालं पाहिजे. असीम सरोदे करू शकत होते. आपल्या देशामध्ये निवडणुकीचे जे कायदे आणि नियम आहेत त्यामध्ये एकाच व्यक्तीला एकाच वेळेला असंख्य मतदारसंघामध्ये वॉर्डामध्ये निवडणूक लढवता येते. त्यामुळे असीम सरोदे यांना निवडणुकीची खरोखरच इतकी फिकीर असती आणि त्यांचे याचिकाकर्ते अविनाश जाधव यांना सुद्धा खरोखरच निवडणुकीची एवढी काळजी असती तर त्यांनी अशी शक्यता असलेल्या सगळ्या वॉर्डामध्ये आपले आपले अर्ज भरून ठेवले असते. आपले म्हणजे एकाच माणसाने 227 मुंबईच्या महापालिका वॉर्डामध्ये अर्ज भरून ठेवायचा आणि जिथे जिथे अशी परिस्थिती येईल तिथे तिथे मतदान सक्तीचं करायचं. मतदान सक्तीचं करणं ही फक्त निवडणूक आयोगाची जबाबदारी नाहीये. ज्यांना निवडणूक म्हणजे फक्त मतदान वाटतं अशा लोकांची ही ती जबाबदारी होते की मतदान झालंच पाहिजे. एकापेक्षा अधिक उमेदवार उभे राहिलेच पाहिजे. ही निवडणूक आयोगाची किंवा निवडणूक कायद्याची जबाबदारी नाहीये. राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवू इच्छिणारे नागरिक मतदार यांची ती जबाबदारी आहे आणि त्यामुळे ती कर्तव्याची जबाबदारी आहे असं जर असीम सरोदे आणि जाधव किंवा तत्सम निर्भय मनोवाल्यांना वाटत असेल तर त्यांनी जितक्या ठिकाणी निवडणुका होतात तितक्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन अर्ज भरला पाहिजे आणि खातरजमा करून घ्यायची की कमीत कमी प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक निवडणूक मतदारसंघामध्ये 2 पेक्षा अधिक उमेदवार उभे राहतील आणि मतदान घेण्याची पाळी निवडणूक आयोगावर येणार म्हणजे येणारच. कुठचीही निवडणूक ही मतदानाशिवाय होताच कामा नये. मतदान नाही म्हणजे निवडणूक नाही. मतदाराला एक उमेदवार नाकारण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो नाकारण्याचा अधिकार म्हणजे काय असतो तर त्याला मग अलीकडच्या असल्या खुळसट प्रकारामुळे नोटा नावाचं एक स्थान देण्यात आलंय. नोटा म्हणजे कोण असतो? कोणीच नसतो. नोटा हा कोणी माणूस नाही, तो इच्छुक नाही, तो उमेदवार पण नाही. पण मतदारांना जितके उमेदवार उभे असतील 5 असतील 25 असतील त्यापैकी एकही पसंत नसेल तर मला यातला कुठलाही उमेदवार पसंत नाही म्हणून नोटाचं बटन दाबता येतं आणि त्यामुळे नोटा नावाचा एक काल्पनिक उमेदवार हा मतदान प्रक्रियेमध्ये आणण्यात आलेला आहे. आता तो नोटा असला पाहिजे हा हट्ट निवडणूक आयोगाने मान्य केला पण निवडणूक नावाचा नोटा नावाचा काल्पनिक माणूस अस्तित्वात आणून मतदान घेणं हे निवडणूक आयोगाला कसं शक्य आहे? पण मतदान झालं नाही तर निवडणूक नाही आणि नसेल तर निवडणुकीची हत्या ही जी काय खुळचट कल्पना आहे ती घेऊन अविनाश जाधव यांना याचिकाकर्ता बनवून असीम सरोदे यांनी हायकोर्ट गाठलं होतं आणि हायकोर्टाने अक्षरशः बिन पाण्याने यांची हजामत केली होती. हा काय पोरकटपणे आम्ही तुम्हाला दंड पण ठोठावू शकतो इतका दम भरला. थोडक्यात तुम्ही करताय तो शुद्ध खुळेपणा आहे हे दाखवून दिलं होतं. त्याच्या पुढे असीम सरोदे यांची बोबडी वळली आणि ते चिडीचूप बसले. अलीकडे त्यांनी आता गप्प बसता येत नाही म्हणून युट्यूब चॅनेल सुद्धा सुरू केलेलं आहे. असो,
मुद्दा इतकाच की जर त्यांना बिनविरोध निवडणूक म्हणजे निवडणुकीची आणि लोकशाहीची हत्या किंवा संविधानाची गळचेपी वाटत असेल तर मग प्रत्येक बिनविरोध निवडणुकीच्या वेळेला मोदी साबणाने आंघोळ करत हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करणं हे त्यांचं कर्तव्य बनून जातं. जर ते एखाद्या महापालिकेच्या वॉर्डासाठी असेल तर ते राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या जागा भरल्या जातात त्यासाठीच्या निवडणुकीत सुद्धा ते कर्तव्य होतं. आता गेला महिनाभर तुम्ही बघताय ऐकताय की राज्यामध्ये 7 राज्यसभा निवडणुकी जागा भरण्यासाठी निवडणुका होणार आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांची सुद्धा उमेदवारी करण्याची इच्छा आहे. यावर इतकं पीठ पाडलं की पाकिस्तानला भारताने तो आटा फुकट पाठवून दिला आणि पाकिस्तानातले लोक आज 2 वेळची रोटी खाऊ शकत असतील तर मुंबईमध्ये जे काय शरद पवारांच्या उमेदवारीवरून दळण दळलं गेलं त्यातून पडलेलं पीठ वाया जाऊ नये म्हणून पाकिस्तानला पाठवण्यात आलं. बिचारे पाकिस्तान्यांना उपाशी आज मरावं लागत नाहीये. त्याचं कारण मराठी माध्यमामध्ये शरद पवारांच्या उमेदवारीचं दळलं गेलेलं दळण आहे. असो, मुद्दा इतकाच आहे की या राज्यसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी इतकं दळण दळल्यानंतर देखील निवडणूक झालीच नाही. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे आज शिल्लक 288 पैकी 2 आमदारांचा मृत्यू झाल्यामुळे 186 आमदार उरलेले आहेत. शिवाजीराव कर्डिले भाजपचे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या 2 आमदारांचा मृत्यू झाल्यामुळे फक्त 286 आमदार आहेत आणि त्यांचा मतदानाचा हक्क होता. त्यांचा मतदानाचा हक्क होता ना. राज्यसभेत कोणी जावं यासाठी मतदाराचा जो हक्क होता 286 आमदारांचा हा राजरोसपणे बिनविरोध निवडणुकीत हिरावून घेतला गेलेला आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी करायचं काय? त्यांच्यासाठी असीम सरोदे वगळता दुसरा कोणी उद्धारक आहे का? कोणी मसीहा आहे का त्यांना? ठीक आहे, अविनाश जाधवला वेळ नसेल पण अन्य कोणाला तरी हाताशी धरून असीम सरोदे यांनी हायकोर्टात जायला पाहिजे होतं की हे कसं काय होऊ शकतं. राज्यसभेमध्ये 7 जागा होत्या आणि 7च उमेदवार असल्यामुळे आता मतदानच होणार नाही आणि अविरोध 7 लोक निवडून आले, बिनविरोध निवडून आले. ही लोकशाहीची केवढी घोर हत्या आहे. मुंबईमध्ये जागोजागी रक्ताची थारोडी साचलेली आहे. इतकी मोठी भीषण लोकशाहीची हत्या झालेली आहे. संविधान हे बेजार होऊन पडलेलं आहे आणि असीम सरोदे गाढ झोपलेत. त्यांना हायकोर्टात जावं असं वाटलं नाही. जायला पाहिजे. नसेल तर त्यांना गदगदा हलवून जाग करणं आणि परत एकदा मोदी साबणाने आंघोळ करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे ती सोडू नका हे सांगायला, त्यांना मोदी साबणाने आंघोळ करायला भाग पाडणं हे कोणीतरी करायला पाहिजे म्हणून भाऊ सोनसेकर करतोय. बाबा उठा, अजूनही वेळ गेलेली नाही. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 7 इच्छुकांची आणि उमेदवारांची बिनविरोध निवडणूक घोषित केलेली नाहीत. त्याच्या आधी हायकोर्ट गाठा आणि निवडणूक आयोगाने घोषित केलं तरीही तो निर्णय निवडणूक आयोगाला मागे घ्यावा लागावा अशी एक याचिका करा. उठा उठा सरोदे उठा. मोदी साबणाने आंघोळ करायची वेळ आली, हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची वेळ आली. कसं वाटलं मित्रांनो? मला वाटलं ते सांगितलं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.